भारतीय नौदलाच्या गौरवशाली कामगिरीची साक्षीदार आणि 1971च्या पाक युद्धात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारी INS विक्रांत अखेर भंगारात निघण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। या युद्धनौकेचे सुटे भाग करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। पुढच्या 7 ते 8 महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल असे IB कमर्शियल या कंपनीकडून सांगण्यात आले आहे। निवडणुकीच्या आधी भाजप आणि शिवसेनेकडून मोठ्या जोशात विक्रांतला वाचवण्याच्या घोषणा दिल्या जात होत्या। मात्र सध्या राज्यात आणि केंद्रात भाजपचेच सरकार असताना INS विक्रांत भंगारात जाण्यापासून सरकारला रोखता आलेले नाही। मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्याची मागणी किरण पैंगणकर यांनी केली होती। मात्र न्यायालयाने या प्रकरणी संरक्षण मंत्रालयाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवत विक्रांत संवर्धनाबाबत केलेली जनहित याचिका फेटाळून लावली। त्यामुळे 29 जानेवारी रोजी विक्रांत भंगारात काढण्यासाठी देण्यात येणाऱ्या कंत्राटाच्या निविदा प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला होता। 1998 साली विक्रांतचे संग्रहालयात रूपांतर करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने संरक्षण मंत्रालयाकडे पाठवला होता आणि तिच्या देखभालीची व सुरक्षेची जबाबदारी स्वीकारण्याची तयारीही दर्शवली होती। परंतु गेली 17 वर्षे तिच्या देखभालीचा खर्च संरक्षण खात्यातर्फेच उचलण्यात येत असून तब्बल 22 कोटी रुपये मोजावे लागत होते। भारताची पहिली विमानवाहू युद्धनौका म्हणून विक्रांतने नौदलात बराच काळ गाजवला होता।